श्री स्वामी समर्थ. वर्षभरात अनेक अमावस्या येतात, पण त्यापैकी एक अमावस्या खूप खास मानली जाते. कारण या दिवशी अंधाराची नाही तर प्रकाशाची पूजा केली जाते. आपल्या घरात रोज लावला जाणारा छोटासा दिवा हा फक्त दिवा नसतो, तर तो देवाचे रूप मानला जातो. म्हणूनच या दिवशी घरातील प्रत्येक दिव्याची पूजा केली जाते. असे मानले जाते की दीप अमावस्येच्या दिवशी श्रद्धेने दीपपूजा केल्याने घरातील नकारात्मकता कमी होते आणि सुख, शांती, समृद्धीचे आगमन होते. यालाच आषाढ अमावस्या असेही म्हणतात. यावर्षी दीप अमावस्या 12 ऑगस्ट 2026 बुधवार या दिवशी आहे. विशेष म्हणजे याच दिवशी सूर्यग्रहण आहे. पण हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे भारतात सूतक मानले जाणार नाही. म्हणून दीप अमावस्येची पूजा आणि सर्व धार्मिक विधी नेहमीप्रमाणे श्रद्धेने आणि आनंदाने करता येतील. कोणतीही भीती मनामध्ये ठेवण्याचे कारण नाही. आपल्या हिंदू धर्मात दिव्याला खूप मोठे स्थान दिले आहे. दिवा म्हणजे प्रकाश, प्रकाश म्हणजे ज्ञान आणि अंधार म्हणजे अज्ञान. म्हणूनच कोणतेही शुभ काम सुरू करण्यापूर्वी दिवा लावला जातो. देवघरात दिवा लावतो, मंदिरात दिवा लावतो, कारण दिवा म्हणजे देवाचे तेज असे मानले जाते. दीप अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ होऊन घर आणि देवघर स्वच्छ करावे. त्यानंतर घरातील सर्व दिवे बाहेर काढावेत. पितळेचे असतील, चांदीचे असतील किंवा मातीचे असतील, ते सर्व दिवे छान स्वच्छ धुवून घासून घ्यावेत. नंतर त्यांना हळद, कुंकू, अक्षदा आणि फुले वाहावीत. नवीन वात ठेवावी. शक्य असल्यास तुपाचा दिवा लावावा, नाहीतर तिळाच्या तेलाचा दिवाही लावू शकता. दिव्याची पूजा करताना मनापासून अशी प्रार्थना करावी, देव जसा हा दिवा अंधार दूर करतो, तसा माझ्या आयुष्यातील दुःख, संकटे, अडचणी आणि अज्ञान दूर करा. माझ्या घरात नेहमी सुख, शांती, आरोग्य आणि भरभराट राहू दे. या दिवशी आपल्या कुलदेवीची पूजा करणेही खूप महत्त्वाचे मानले जाते, खूप शुभ मानले जाते. अनेक घरामध्ये या दिवशी कुलदेवीसाठी खास 5, 7, 9 किंवा 11 कणकेचे दिवे तयार केले जातात. त्या दिव्यांमध्ये तूप किंवा तेल घालून ते कुलदेवी समोर लावले जातात. आपल्या घराच्या परंपरेनुसार हा विधी केला जातो. कुलदेवीला नमस्कार करून आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी सुख, शांती, आरोग्य आणि संरक्षण यासाठी प्रार्थना करावी. धर्मग्रंथांमध्ये सांगितले आहे की दिव्याचा कधीही अपमान करू नये, जळता दिवा फुंकू नये किंवा दिव्याची वात बोटाने सरकवू नये, विझवू नये, दिव्यावरून पाय टाकू नये, दिव्याचे तेल वाया घालवू नये. दिवा चुकून विझला तर तो पुन्हा श्रद्धेने लावावा. या दिवशी भगवान श्री गणेश, महालक्ष्मी, भगवान शिव, माता पार्वती, विष्णू, आपल्या कुलदेवता आणि कुलदेवी यांची पूजा करावी. शक्य असेल तर देवघरात एक तुपाचा दिवा जास्त वेळ अखंड दिवा ठेवावा. संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजाजवळ 2 दिवे लावावेत. त्यामुळे घरात मंगल वातावरण तयार होते असे मानले जाते. दीप अमावस्येच्या दिवशी आपल्या पितरांचे म्हणजेच पूर्वजांचे स्मरण करावे. देवाजवळ एक दिवा लावून त्यांना नमस्कार करावा. त्यांच्या आशीर्वादामुळेच आपण आज सुखाने जगत आहोत अशी भावना ठेवून प्रार्थना करावी. या दिवशी विष्णू सहस्त्रनाम, रामरक्षा, शिवनाम जप किंवा आपले श्रद्धेनुसार कोणतेही नामस्मरण करू शकता. गरजू व्यक्तींना अन्नदान करणे, मंदिरात दिवा लावून दिवा दान करणे, आई वडील आणि घरातील मोठ्या माणसाचा आशीर्वाद घेणे हेही खूप मोठे पुण्याचे काम मानले जाते. आता या दिवशी काय करू नये तेही जाणून घेऊया. घरात भांडण किंवा कोणतेही वाईट बोलू नये, देवघर अस्वच्छ ठेवू नका, दिव्याचा अपमान करू नका. शक्य असल्यास व्यसनापासून दूर राहावा. कोणाचाही मन दुखवू नये, कारण देवाची पूजा करण्या इतकेच महत्त्व दुसऱ्याला आनंद देण्यालाही आहे. लक्ष्मी मातेला स्वच्छता, सात्विकता आणि प्रेम खूप प्रिय आहे. त्यामुळे या दिवशी घर स्वच्छ ठेवा, देवाला सुगंधित फुले अर्पण करा, घरात प्रेमाने बोला, आनंदी वातावरण ठेवा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, छोटासा दिवा संपूर्ण अंधार दूर करू शकतो. त्याचप्रमाणे आपण केलेले एक चांगले काम आपल्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवू शकतो. जेव्हा आपण नियमाने म्हणून रोज देवाचे नाव घ्या, नियमित रोज एक दिवा लावा, रोज एखादे चांगले काम करा, यापेक्षा मोठी पूजा दुसरी नाही. आता दीप अमावस्येच्या दिवशी दीपदानाचे महत्त्व सांगणारी एक सुंदर पौराणिक कथा जाणून घेऊया.
आपल्या धर्मग्रंथामध्ये दीपदानाला खूप मोठे पुण्य सांगितले आहे. विशेषतः स्कंद पुराणात दीपदानाचे महत्त्व खूप सुंदर पद्धतीने सांगितले आहे. कारण दिवा हा फक्त प्रकाश देणारा नसतो, तर तो देवाच्या तेजाने प्रतीक मानला जातो. देवाच्या तेजाचे प्रतीक मानला जातो. जिथे दिव्याचा प्रकाश असतो, तिथे देवाचे वास्तव्य असते, असे मानले जाते. फार पूर्वीची गोष्ट आहे. एका गावात एक गरीब पण खूप श्रद्धाळू स्त्री राहत होती. तिचे जीवन खूप कष्टात जात होते. 2 वेळचे अन्न मिळणेही तिला कठीण होते. तरी सुद्धा तिचा देवावरील विश्वास कधीच कमी झाला नाही. ती रोज सकाळी आणि संध्याकाळी देवाचे नाव घ्यायची आणि आपल्या घरात एक छोटासा दिवा लावायची. एकदा आषाढ अमावास्येचा दिवस आला. गावातील मोठ्या मंदिरात दीपदानाचा मोठा उत्सव होता. श्रीमंत लोक मोठमोठे तुपाचे दिवे घेऊन आले होते. कोणी सोन्याचे दिवे आणले होते, तर कोणी चांदीचे दिवे. सर्वजण आपल्या शक्तीनुसार देवाची सेवा करत होते. ती गरीब स्त्रीही मंदिरात गेली, पण तिच्याकडे महागडा दिवा नव्हता. तिच्याकडे फक्त एक साधा मातीचा दिवा होता. थोडेसे तेल होते आणि एक छोटी वात होती. तिने तो दिवा देवासमोर ठेवला, हात जोडले आणि डोळ्यात पाणी आणून म्हणाली, "हे देवा, माझ्याकडे धन नाही, मोठी पूजा करण्याची ताकद नाही, पण माझ्याकडे पण माझे मन तुझ्या चरणी आहे. हा छोटासा दिवा माझ्या भक्तीचे प्रतीक म्हणून स्वीकारा." रात्र झाली. अचानक जोराचा वारा सुरू झाला. मंदिरात लावलेले अनेक दिवे एकामागून एक विझू लागले. पण त्या गरीब स्त्रीने भक्तिभावाने लावलेला छोटासा दिवा मात्र अजिबात विझला नाही. तो पहाटेपर्यंत तेवत राहिला. हे पाहून मंदिरातील सर्व लोक आश्चर्यचकित झाले. तेव्हा पुजाऱ्यांनी सांगितले की देवाला मोठेपणा किंवा संपत्तीचा गरज नसते. देवाला शुद्ध मनाने केलेली भक्ती प्रिय असते. श्रद्धेने लावलेला एक छोटासा दिवा हजारो दिव्यांपेक्षाही श्रेष्ठ असतो. असे सांगितले जाते की त्या दिवसानंतर त्या स्त्रीच्या जीवनात संकटे हळूहळू कमी झाली. तिच्या घरात सुख, शांती, समाधान आले. तिच्या कष्टाला फळ मिळाले. म्हणून आपल्या धर्मात दीपदानाला इतके मोठे महत्त्व दिले गेले आहे. या कथेचा अर्थ खूप सुंदर आहे. देवाला आपल्या पैशाचा अभिमान दाखवण्याचा नसतो, तर देवाला आपली भक्ती आणि श्रद्धा पाहिजे असते. म्हणून दीप अमावस्येच्या दिवशी आपल्या शक्तीनुसार एक तरी दिवा श्रद्धेने नक्की लावा. दिवा मोठा आहे की लहान याला महत्त्व नाही, तो किती प्रेमाने आणि किती भक्तिभावाने लावलेला आहे यालाच खरे महत्त्व आहे. म्हणून आपल्या पूर्वजांनी दीप अमावस्येच्या दिवशी घरातील सर्व दिव्यांची पूजा करण्याची परंपरा सुरू केली आहे. आपलं शास्त्र सांगतं आणि अनेक घरामध्ये या दिवशी कुलदेवीसाठी सुद्धा आपल्याकडे परंपरा असतील तर 5, 7, 9, 11 अशा विषम संख्येमध्ये कणकेचे दिवे तयार करून लावले जातात. ही परंपरा आजही अनेक कुटुंबामध्ये श्रद्धेने पाळली जाते. असे मानले जाते की यामुळे कुलदेवी प्रसन्न होते आणि संपूर्ण कुटुंबावर तिची कृपा कायम राहते. घरात सुख, शांती, समृद्धी आणि मंगल वातावरण निर्माण होते. म्हणून या दीप अमावस्येला आपल्या भक्तीचा एक दिवा नक्की लावूया. आपल्या घरात आणि आपल्या मनातही भक्तीचा प्रकाश कायम तेवत राहू द्या, अशी परमेश्वराकडे प्रार्थना करूया. चला शेवटी परमेश्वराकडे प्रार्थना करूया. आपल्या प्रत्येकाच्या घरात सुख, शांती, आरोग्य, भरभराट नांदो. लक्ष्मीची कृपा कायम राहो. महादेवांचा आशीर्वाद लाभो. आपल्या कुलदेवता आणि कुलदेवीची कृपा सदैव राहो. आपल्या घरातील प्रत्येक दिवा भक्तीचा प्रकाश देत राहो. आपल्या जीवनातील अंधार दूर होऊन ज्ञान, प्रेम, आनंद आणि समाधानाचा प्रकाश कायम पसरत राहो. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणी सोबत नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच धार्मिक आणि शास्त्राधारित सोप्या माहितीसाठी आपल्या सोबत नक्की राहा. श्री स्वामी समर्थ.